तर हाय, स्वागत आहे मित्रांनो तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, फायनली आपली गाडी आलेली आहे मित्रांनो. आणि आज खूप चांगलं वाटतंय की आपल्या स्वतःच्या गाडीमध्ये बसलोय. ओजशी पण माझ्यासोबत बसलेली आहे साईडला. आणि मित्रांनो, हा माझ्यासाठी खूप इमोशनल पण आहे आणि खूप खुशीचा पण दिवस आहे. कारण की ज्या वेळेला मी 19 मध्ये पुण्याला आलो होतो त्यावेळेस माझ्याकडं काही नव्हतं. म्हणजे अंगावरचे कपडे होते अक्षरशः, दुसरं काहीच नव्हतं आमच्या दोघांकडं. आणि आज आता कसं असते, तुम्हाला वाटत असेल की बाबा गाडी तर कोणी पण घेऊ शकते, असं काही एवढं मोठं काही काम केलं नाही तू. पण मला हे माझ्यासाठी खूप खुशीची गोष्ट आहे नाही का. माझ्याकडे आज काही नव्हतं. आज हळूहळू सगळ्या गोष्टी मी करत गेलोय. आणि आपल्याला काही नोकरी वगैरे नाही आहे, पण एका कंपनीमध्ये छोटासा जॉब करून आणि थोडं बहुत इकडं तिकडं करून थोडं 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 करून आपलं थोडं चांगलं चांगलंच होत चाललंय. आज 5-6 वर्ष झाले मी पुण्यामध्ये आहे. आणि बऱ्याच गोष्टी मी केलेल्या हळूहळू. एक मुलगी पण झाली, व्यवस्थित सुखीचा संसार चालू आहे. आणि खूप भारी वाटते आज स्वतःच्या गाडीमध्ये बसलोय आज या स्टेअरिंगवर. आणि खूप वेगळी फिलिंग आहे. आणि त्यासाठी कसं आहे मित्रांनो, मित्र पण चांगले लागतात, आपले आजूबाजूचे लोक चांगले लागतात, आपले विचार चांगले लागतात. आणि आपण आजपर्यंत कोणाचं वाईट केलेलं नाही, आपलं आजपर्यंत चांगलंच झालेलं आहे. आणि याच्या पुढे बी मला अपेक्षा आहे आणि होईल, चांगलंच होईल सगळं. आता कसं आहे मित्रांनो, बरेच लोक कसं आपापले अनुभव शेअर करतात. बरेच लोक म्हणतात की कशाला गाडी घेतली, कशाला पैसे खर्च केले. म्हणजे ते काय आपल्यावर म्हणजे जळत वगैरे असं नाही, पण त्यांना वाटतं की बाबा कसं आहे, उद्या रोडनं गाडी चालणार आहे आणि काही झालंय, काही परत सुखीचा संसार आहे, ते कशाला दुःखात टाकायचं असं वाटतं. पण आपलं एक मित्रांनो स्वप्न होतं की आपल्याला फोर व्हीलर घ्यायची म्हणजे घ्यायची, असं खूप दिवसापासून होतं. तर कसं असते, आता छोटी का असो, आपण ही सेलेरिओ गाडी घेतलेली आहे. ही आपल्याला जवळपास 6.5-7 लाखामध्ये गेली. आपण हिचं कॅश पेमेंट केले. काही आपल्याकडे होते, काही इकडून तिकडून. याच्यामध्ये एका मित्राचं मी आता नाव घेणार नाही, पण त्या मित्रामुळं खूप झाले आपलं. त्या मित्राने मला खूप सपोर्ट केले. त्याचे जे आयडिया होती, आणि मी डिझायर घेत होतो. तर त्या मित्रांनी आणि आम्ही डिसिजन केलं की डिझायरमध्ये 2-2.5 लाख रुपये टाकल्यापेक्षा जास्त हे आपल्याला कमीमध्ये भेटते. कॅश पेमेंट करू, इकडून तिकडून करू. आणि त्या मित्राने खूप सपोर्ट केला आहे. त्या मित्राचे मी खरंच खूप मनापासून धन्यवाद मानतोय. आणि त्याच्यासाठी जे मी केले, परत त्यानं माझ्यासाठी तेवढं केले. आणि त्यासाठी मित्र लाईफमध्ये खूप चांगले मित्र खूप गरजेचे आहे लाईफमध्ये. आणि मित्र तर असते, मग नाही तर नाही का, पिणारे खाणारे इकडे जाऊ तिकडे जाऊ. चांगले मित्र लाईफमध्ये खूप गरजेचं आहे, आपलं चांगलंच होते. आणि मोठे विचार करणं गरजेचं आहे. कसं आहे, आपण विचार केले, चुप बेस बेटा, आपण विचार केले अरे ते माझ्यासाठी नाही बनलेलं, हे ते ते मोठ्या लोकांचं काम आहे गाडी वगैरे घेणं, आपल्यासाठी कुठं आपण नाही करू शकत ते वगैरे, असं नाही का. आता कसं आहे, शेवटी हिंमत करावं लागते. शेवटी जे होईल ते आपल्या नशिबात आहे, समोर जे होईल त्याला आपण भोगायला तयार आहे. आणि आपलं कसं काम असते, मी कधी कोणाचं ऐकत नाही. माझ्या मनात जे येते ते मी करतोय, मला जे सुचते ते मी करतो, आणि मला जे करायचं ते मी करतो म्हणजे करतोच. तर मला बरेच लोक म्हणले गाडी घेऊन नको, पण मी घेतली गाडी. तर घेतली, बघू जे होईल ते होईल, समोरच्या समोर. पण अपेक्षा आहे की देवाच्या कृपेने सगळं व्यवस्थितच होईल. पण मला खूप भारी फिलिंग वाटते. आज मी स्वतःच्या गाडीमध्ये बसलो आहे, एसी चालू आहे मस्त वगैरे, ओजशी बसली आहे माझ्याजवळ इथं. आपलं एकच स्वप्न आहे, गावाला जाईल तेव्हा आपल्या आईला गाडीत फिरवायचं, आपल्या घरच्यांना गाडीत फिरवायचं. कारण की माझ्या फॅमिलीमध्ये कधी कोणी फोर व्हीलर घेतली नव्हती, पहिल्यांदा मी घेतलेली आहे. तर आता वडील तर आपले वारलेले आहे, वडील नाही आहे, ते एक दुःख आपल्या मनात नेहमी राहील. तर आपल्या आईला फिरवलंय, आपल्या फॅमिलीला फिरवलंय, ते एक त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ते एक वेगळाच राहील. ते आता त्यांना कळलंय की मी गाडी घेतली, तरच ते खूप खुश आहेत. आणि जेव्हा ते गाडीमध्ये बसतील, स्वतःच्या चेहऱ्यानं डोळ्यांनी गाडी बघतील, तेव्हा त्यांच्या जे चेहऱ्यावरचा आनंद आहे ते बघून माझे 7 लाख रुपये फिटेल असं मला वाटतं की ते खूप खुश आहेत. तर जीवनामध्ये मित्रांनो, खुशी खूप महत्वाची आहे. आणि आईवडिलांना कधी विसरलं नाही पाहिजे, एवढं मी माझ्याकडून सांगू शकतोय. कोणी पण असेल ना, तर आपल्या आईवडिलांनी आपल्याला जन्म दिलेला असतोय, तर आपल्या आईवडिलांसाठी आपल्याला काही ना काहीतरी करावं लागते. तहान लागली तुला? आता आपण रूम मध्ये जाऊन पाणी पिऊ. अजून म्हणते की मला तहान लागली. आता गाडीमध्ये तर पाणी नाही आहे, तर आता आम्ही इथं. आणि मित्रांनो, फोर व्हीलर घ्यायचं म्हणजे कसं आहे, आपण आहे मिडल क्लास फॅमिलीतले लोक. तर कसं आहे ना, की आपले मिडल क्लास फॅमिलीतले लोकांचे स्वप्न काही एवढे मोठे नसते. आपल्याला काही एखादी कंपनी वगैरे मोठी उभी करायची नाही आपल्या लाईफमध्ये, आपल्या काही एवढे मोठे पण स्वप्न नाही आहे. एक मिडल क्लास फॅमिलीतून आपण बिलॉंग करतो, तर आपले एक स्वप्न काय, एक गाडी झाली छोटी, एक राहायला घर झाले आपलं छोटंसं, आणि 2 टाइमच आपण जेवण करू शकलोय, सुख समृद्धीने राहिलोय,
व्यवस्थित. तर बस एवढंच पाहिजे आपल्याला. तर त्यासाठी आपलं हे स्वप्न आहे. मग आता नाही घ्यायची तर काय म्हातारपणी गाडी घ्यायची का, असं म्हणून आपला विचार करून घेतली. तर चला, चांगलीच गोष्ट आहे, घेतली. आणि तुम्ही सगळ्यांनी मला, खूप लोकांनी शुभेच्छा दिल्या. जे कधी मला कॉल करून बोलत नाही त्यांनी पण कॉल करून रात्री बोलले आणि खूप भारी वाटले मला. एक मी 6 वर्ष आधी एका हॉटेलवर मी वेटर म्हणून काम करायचो. एक 6-7 वर्ष आधी. तिकडं उपळे म्हणून गाव आहे फलटणला, तिकडं मी होतो एका हॉटेलमध्ये. तर त्या मालकांनी मला स्टेटस बघितला आणि म्हणला, राव माऊली तुम्ही खूप भारी काम केले राव, मेहनती होता तू, आणि मी तुला बघितलंय, तुझ्याकडे राहायची पण सोय नव्हती एका टायमिंगला, आणि तू आज गाडी घेतली, मला खूप आनंद होतो. त्या एवढ्या मोठ्या माणसांनी, मालकांनी मला फोन केलाय. तर असं काही लोक चांगलं पण सांगतात आणि काही लोक वाईट पण सांगतात. चला, सगळे आपलेच आहे. तर ह्या अशा गोष्टीमुळं थोडं खुशी पण वाटते. आणि फायनली जे काय आहे ते मी खूप खुश आहे. तर मित्रांनो, कसं आहे, एक गाडी घेतली मी, त्याचं बी एक कारण आहे की गाडी मी कशामुळे घेतलेली. मला बी 7 लाख रुपये असे गुंतवायचे नव्हते, पण आपलं एक स्वप्न पण होतं. तर माझं कसं आहे मित्रांनो, 8 तास जॉब असतोय आणि 16 तास मी फ्री असतोय. तर त्या 16 तासामध्ये 8 तास झोपलोय आणि 8 तासामध्ये आपल्याकडे 4-5 तास उरतात. तर त्या 4-5 तासामध्ये आपण या पुण्यासारख्या सिटीमध्ये, जरी आता ओला उबेरचे लोक म्हणतात रेट वगैरे कमी झाले हे वगैरे, ते पण थोडेफार आपण पैसे त्याच्यामध्ये कमवू शकतो नाही का, 500-1000 रुपये. तर आपली 1-2-3 वर्षामध्ये गाडी, म्हणजे आपण तेवढे गाडीचे पैसे कमवू शकतो, 7 लाख रुपये. आणि मग नंतर आपल्याला ती गाडी घरी वापरायला होईल नाही का. तर त्या हिशोबाने मी गाडी घेतली. तर तसं तुमचा असा सपोर्ट असू द्या, तुमच्या कृपेनं सगळं चांगलं होईल असं मला वाटते. आणि आता आपले व्हिडिओ कंटिन्यू येत राहील. जसं मी रोज वगैरे कुठं जाईल वगैरे, ब्लॉगिंग वगैरे, मला व्हिडिओ बनवायची सवय आहे आणि मला आवड पण आहे. मला बोलायची सवय आहे, मला माझ्या मनातलं मांडायची सवय आहे. तर मला या व्हिडिओद्वारे मी आता रोज कंटिन्यू व्हिडिओ बनवत राहील. आणि तुम्ही असंच व्हिडिओ बघत राहा, मला सपोर्ट करत राहा. आणि कोणी व्हिडिओ बघत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरात लवकर 1000 सबस्क्रायबर कंप्लीट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. व्हिडिओ लाईक करायला विसरू नका, कमेंट करा.